अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये हिट अँड रनची केस झाली। मिहिर शाह याला 2 दिवसावरची केस आहे। मिहिर शाह याला आज अटक करण्यात आली। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न सरकारला असा आहे की मिहिर शाहला अटक करण्यात आली। आपल्याला माहित आहे तो बारमध्ये गेला होता, 1:30 वाजता बारमधून निघाला, 18,000 बिल दिलं आणि सकाळी 5:30 वाजता त्यांनी त्या महिलेचा त्यांना चिरडून मारलं। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की त्या मिहिर शाहला आता पकडलं। अध्यक्ष महोदय, अरे व्यत्यय आणू नका। मान्य सदस्य, मान्य 2 मिनिटं माझा संपू द्या ना। बसा, जागेवर बसा, माझा संपू द्या। कुणालवार साहेब, अरे मला तर कुणालवार साहेब जागेवर बसा। अध्यक्ष कुणालवार साहेब बसा, जागेवर बसा। अध्यक्ष महोदय, त्या मिहिर शाहला आज त्याला अटक करण्यात आली। अध्यक्ष महोदय, मला वाटतं 2 दिवस झाले, 2 दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली। तो आपल्याला माहित आहे की तो बारमध्ये गेला होता, 1:30 वाजेपर्यंत बारमध्ये होता, 18,000 बिल दिलं आणि सकाळी 5:30 वाजता त्यांनी त्या महिलेला चिरडलं। अध्यक्ष महोदय, आता 2 दिवसांनंतर त्याला पकडल्यानंतर आता त्याचं जेव्हा ब्लड सॅम्पल घेईल ते आता पॉझिटिव्ह येणार नाही। 5-6 तासाच्या आतमध्ये जर ब्लड सॅम्पल घेतलं तरच ते त्याचा व्यवस्थित निकाल येतो। आता 2 दिवसानंतर ब्लड सॅम्पलचा निकाल व्यवस्थित येणार नाही। त्याच्यामुळे कोर्टात जेव्हा केस राहील तेव्हा निग्लिजंट ड्रायव्हरची केस लागेल, पण त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवली आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग केलं अशा पद्धतीची केस त्याच्यावर लागणार नाही। माझा आरोप आहे की या मिहिर शाहला त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यात येऊ नये, त्याच्या पहिलेच त्याला फरार करून त्याला मुद्दामून फरार करण्यात आलं का, याच्यामध्ये कोणाचा हात आहे का, याचा माझा प्रश्न। सीमाताई, आपल्याला सर्वांना माहिती आहे की कालची जी हिट अँड रन केस झाली ती फक्त हिट अँड रन नाही तर त्याला मर्डर म्हणून बघितलं पाहिजे, कारण गाडीनी फरफटत नेल्यानंतर ती व्यक्ती जिवंत पाहून परत रिव्हर्स मध्ये घेऊन त्यांनी त्या व्यक्तीला, त्या महिलेला उडवलेलं आहे। माझी सरकारकडे हीच मागणी राहील की कालची केस फक्त हिट अँड रन नाही तर मर्डर म्हणून पाहिली पाहिजे आणि तसे चार्ज मिहिर राजेश शाहवर लावले पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परिवार आहे त्या महिलेचं, त्यांना नुकसान भरपाई, तर जीव गेल्याची भरपाई होऊ शकत नाही, पण सरकारने विचार करून काहीतरी